नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. असे बाजूचे व्हिडिओ बघितले ना, कधी वाईट वाटतं आणि वाईट वाटतं त्यासोबतच एक गोष्ट मात्र मला सांगायला इथं मी विसरणार नाही. कारण कधी कन्फ्युजन होतो, कधी कळत नाही की नेमकं मदत कोणाला करायची. कारण आजकाल कसं झालं आहे, तुम्ही मेट्रो सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहिती आहे आणि मेट्रो सिटीमध्ये राहत नसाल तर तुम्हाला माहिती नाही. मेट्रो सिटीमध्ये काय झालं आहे, असे बरेचसे लोक अशा गोष्टी व्यवसाय म्हणूनच करत आहेत. तर त्यामुळं कन्फ्युजन काय होतं की कधी गरजूवंतालाही आपण डावलतो. आता ही आजी गरजूवंत आहे इथे बघा, बॉडी लँग्वेज, हावभाव आणि परिस्थितीवरनं लक्षात येतं की यांना खरोखर गरज आहे. पण आता ह्या पोलीस लोकांनी इग्नोर केलं. काय बिचारीला तिच्या पोटापाण्यासाठी काहीतरी खायला किंवा 5,000 रुपये मागितले असते आणि दिले असते तर तिचा आत्मा, तिचं मन एवढं एकदम हे झालं असतं, प्रसन्न झालं असतं आणि तिच्या मनाने नक्की आशीर्वाद दिला असता. पण आता त्या बिचाऱ्यांची पण चूक नाही. त्यांनाही माहिती नाही की खरोखर गरजूवंत आहे का डेलीचंच चाललं आहे. म्हणून मित्रांनो, गरजूवंत असो का व्यवसाय म्हणून ते करत असो, मागितल्यावरती द्या. तुम्ही त्या बावळट लोकांचं ऐकू नका की अरे हे तर लईच कमवतात, हे तर असंच आणि तसंच, यांचा धंदाची आहे आणि हे मागणंच यांचं काम आहे. हे काही मूर्ख लोक असं बोलतात, त्यांच्याकडे इग्नोर करा. कारण हे 1-1 रुपयाने, आता तुम्हीच किती वेळा दिला 1-1 रुपये मला सांगा बरं. त्यावरूनच लक्षात घ्या ह्यांना कोण देतं पैसे. त्यामुळं 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये अवश्य द्या. पुण्य नक्की लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.